नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण तिसरी MTS, चौथी स्कॉलरशिप आणि पाचवी स्कॉलरशिपसाठी काही अपूर्णांकावरले गणित पाहणार आहोत. मी हनुमान कदम तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर चला पाहूया आजचा पहिला प्रश्न. अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. आता बघा, अपूर्णांकाची बेरीज करताना काय पाहावं लागते आपल्याला? बेरीज असो की वजाबाकी, आपल्याला सगळ्यात पहिले छेद सारखा करावा लागतो. आता छेद सारखा कसा करायचा? 4/5 आणि 3/7 या दोन अपूर्णांकाचा अगोदर छेद जर सारखा केला तरच आपल्याला अपूर्णांकाची बेरीज सोडवता येते. आता छेद सारखा कसा करायचा पहा. काय करायचं? पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार करायचा. दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार करायचा आणि दोन्ही छेदांचा गुणाकार करायचा. पहा कसं. बघा आता, पहिल्या अपूर्णांकाचा अंश 4, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद गुणिले 7, अधिकचं चिन्ह जशाला तसं. आता दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश काय? 3 आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद 5 आणि छेदामध्ये 5 गुणिले 7. बघा आता, 4×7 28 आणि 3×5 15 आणि 5×7 35. आता अंशांशाची बेरीज. 8×5 13, हातचा आला 1, 1×2 3, 3×1 4, म्हणजेच काय येईल? 43/5 हे आपलं उत्तर येईल. चला, बेरीज झाली. आता दुसरा प्रश्न आहे वजाबाकी. अपूर्णांकाची वजाबाकी. सेम पद्धत. सगळ्यात पहिले छेद सारखा करून घ्यायचा. तीच पद्धत. काय करायचं? पहिल्या अंशाने दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाला गुणायचं, दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाने पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाला गुणायचं आणि परत छेदाछेदांचा गुणाकार. बघा काय होईल? 16 गुणिले 5, वजाबाकीचं चिन्ह मध्ये जसं तसं. 8 गुणिले 3 आणि छेदामध्ये 3 गुणिले 5 म्हणजे छेदाछेदांचा गुणाकार. 16×5 80 वजा 8×3 24 आणि 3×5 15. पहा, खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. आता शून्यातून 4 जाणार नाही. बरं चला उभी मांडणी करूया. 80 मधून आपल्याला 24 वजा करायचे. मग 10तून 4 गेले, 6 राहिले, 8तला 1 कमी झाला, 7तून 2 गेले, 5 राहिले, म्हणजे काय आलं? 56/15 आलं आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता बेरीज झाली, वजाबाकी झाली. आता पाहूया आपण गुणाकार. पहा आता गुणाकारात काय आहे? आता गुणाकारात आपण जिकडे भाग जाईल तिकडे आपल्याला भाग देता येतो. गुणाकाराच्या नियमामध्ये काय होतं? अपूर्णांकाच्या जिकडे भाग जाईल तिकडे आपल्याला भाग देता येतो. म्हणजे पहा, आता ह्या 5नं आपल्याला 35ला भाग देता येतो आणि ह्या 17नं ह्या 17ला भाग देता येतो. पहा कसा? 5×1 5, 5×7 35, 17×1 17, 17×1 17. उरलं काय आता बघा? वरी उरला 1 गुणिले 7 आणि छेदामध्ये 1 गुणिला 1, म्हणजेच काय होईल आता? 7×1 7 आणि 1 गुणिला 1 म्हणजेच उत्तर येणार आहे 7. चला आता चौथा प्रश्न, तो पण गुणाकारच आहे. काय पहा, आता 6नं 44ला भाग जाणार नाही आणि ह्या 4नं 18ला भाग जाणार नाही. मग भाग कुणीकडे द्यायचा? जर भाग जात नसेल तर अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचा. पण इथं भाग जातो. कुठे भाग जातो? या 4नं 44ला भाग देता येतो आणि 6नं 18ला भाग देता येतो, कारण 6च्या पाड्यात 18 आहेत आणि 4च्या पाड्यात 4नं 44ला भाग जातो. पहा कसा जातो? 6×1 6, 6×3 18, 4×1 4,
4 एक 4, 4 एक 4. आता उरलं काय वरी 3 गुणिले 4. 1 गुणिले 1 लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडत नाही. उरलं काय मग आपल्याकडं 3 चौक 12. चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 3 चौक 12. आता पाचवा प्रश्न. पाचवा प्रश्न काय आहे पहा. आता भागाकार. अपूर्णांकाचा भागाकार कसा सोडवायचा. अपूर्णांकाचा भागाकार सोडवता येत नाही. त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला गुणाकार व्यस्त करायचा. गुणाकार व्यस्त म्हणजे काय असते बघा. पहिला अपूर्णांक जशाला तसा. आता गुणिले चिन्ह टाकायचा. गुणिले चिन्ह टाकून काय करायचा हा जो छेद आहे तो अंशाच्या ठिकाणी न्यायचा आणि हा जो वरचा अंश आहे त्याला छेदाच्या ठिकाणी आणायचं. यालाच म्हणतात गुणाकार व्यस्त. म्हणजेच काय होईल 21/40. 40 खाली येतील 21 वरी अंशात जातील. आता काय होते का बघा बरं भाग जातो का जातो. 7ने 21ला भाग देता येतो आणि 40 आणि 80 यांचा सुद्धा भाग जातो. सगळ्यात पहिले आपण असा भाग देऊ. हा शून्य कटला हा शून्य कटला. 4 एक 4, 4 दोन्ही 8, 7 एक 7, 7 त्रिक 21. आता उरलं काय उरले बघा वरी अंशामध्ये 2 गुणिले 3 आणि खाली 1 गुणिला 1. 1 गुणिला 1 लिहिला काय नाही लिहिला काही फरक पडत नाही फक्त लिहू. 2 गुणिले 3 म्हणजेच काय येणार आहे उत्तर 3 दोन्ही 6. हे आलं आपलं उत्तर. आता 6वा प्रश्न. इथं सुद्धा अपूर्णांकच आहे. म्हणजे कसा बघा 80चा पावभाग म्हणजे किती. पावभाग म्हणजे अपूर्णांकात कसा लिहितो. एक तर आपण दशांशामध्ये पाव म्हणजे काय असते. पाव म्हणजे जर दशांशामध्ये लिहिलं तर 0.25 येते. किंवा अपूर्णांकात जर आपण याला लिहिलं तर कसं होतंय काय लिहिता येते बघा. अपूर्णांकात काय असते 1/4. म्हणजेच 80चा पावभाग म्हणजेच काय 80 गुणिले एक तर 0.25 करता येते किंवा 80 गुणिले 80चा पावभाग म्हणजेच 1/4. आता बघा हे सुद्धा सोडवता येते आणि हे पण सोडवता येते. सगळ्यात सोपं काय हे पाहू काय 4 एक 4, 4 आपल्याला 8ला भाग देता येतो. 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 0 0. उरलं काय पहा 20 गुणिला 1 म्हणजेच काय उरलं 20. म्हणजेच 80चा पावभाग 80चा पावभाग म्हणजेच 80चा चौथा भाग. 80चा चौथा भाग काय आलाय 20. चला आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय 120चा अर्धा भाग. आता जसा पावभाग म्हणजे काय होता 1/4 तसाच अर्धा भाग म्हणजे काय असतो दशांशामध्ये अर्धा भाग काय होईल 0.5 किंवा अपूर्णांकात कसा होईल अपूर्णांकात होईल 1/2 म्हणजेच 2 भागापैकी 1. आता 120चा अर्धा भाग आपल्याला तोंडी काढता येतं. 120चा अर्धा म्हणजेच किती 60. पण चला आपण काय करू सोडून पाहूया. 120 गुणिले अर्धा भाग म्हणजेच 1/2 कोणाचा 120चा चा म्हणलं की गुणिले 120चा अर्धा भाग म्हणजेच 1/2. चला 2 आपल्याला 12ला भाग देता येईल. बे 1 बे बे सक 12 बे 0 0 म्हणजेच उत्तर काय आलं 60 गुणिला 1 म्हणजेच 60. चला पुढचा प्रश्न आहे आता 200चा 52 भाग. आपण पाहितलं पाव भाग पाहितला. पाव म्हणजे किती असतो पाव म्हणजे असतो 1/4. अर्धा किती असतो अर्धा असतो 1/2. आणि आता 52 म्हणजे किती असतो 3/4. म्हणजेच पाव म्हणजे काय 4 भागापैकी 1. अर्धा म्हणजे काय असतो 4 भागापैकी 2 आणि जर त्याला कमी सोडून त्याला अजून सोडून बघितलं म्हणजेच काय असतं 4 भागापैकी 2 म्हणजेच काय बे 1 बे बे 2 4 म्हणजेच त्याचं अतिसंक्षिप्त रूप काय येतं 1/2. पावभाग म्हणजे 4 भागापैकी 1 भाग. अर्धा भाग म्हणजे 4 भागापैकी 2 भाग म्हणजेच 1/2 आणि 52 म्हणजे काय 4 भागापैकी 3 भाग. आता 200चा 52 भाग. 200चा 52 भाग म्हणलं की काय 200 गुणिले चा म्हणलं की गुणाकार 52 भाग म्हणजे 3/4.
4 20 2ला 20ला भाग जातो म्हणजे 200ला भाग जातो. 4 1 4, 4 पंचे 20, 0 जशाला तसा. काय उरले बघा मित्रांनो, 50 गुणिले 3. काय उरले? 50 गुणिले 3. चला 5 त्रिक 15 आणि हा 0 जशाला तसा. म्हणजेच 200चा तिसरा भाग म्हणजेच 52 भाग किती आला? 150. चला पुढचा प्रश्न काय आता? पुढचा प्रश्न आहे, एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 3/5 भाग मुली असल्यास मुलींची संख्या किती? आता एका वर्गात किती आहेत? 60 विद्यार्थी. त्यापैकी काय आहेत? 3/5 भाग मुली असल्यास मुलींची संख्या काढायची. आता एकूण विद्यार्थी आहेत 60. एकूण विद्यार्थी किती आहेत? 60. आणि त्याच्यापैकी किती आहेत? 300. हे झाले एकूण विद्यार्थी. हे झाले एकूण विद्यार्थी. त्याच्यापैकी 3/5 भाग काय आहेत? मुली आहेत. तर आपल्याला 60 विद्यार्थ्यापैकी 60 विद्यार्थ्यांमध्ये 3/5 भाग मुली म्हणजे आपल्याला मुलींची संख्या काढायची. म्हणजे 60 पैकी मुली किती आहेत? चला आता काय करायचं मग? 60 विद्यार्थ्यापैकी 3/5 भाग म्हणजे कोणाचा 3/5 भाग? 60चा. म्हणजे 60चा म्हणलं की 60 गुणिले किती भाग? 3/5. चला काय होईल आता? 5 न 60ला भाग जाईल. 5 1 5, 5 1 5, 6तून 5 गेला, उरला 1. झाले किती? 10. 5 दोन्ही 10. पहा असा भाग जात नसेल तर असा देऊन बघा. 5 1 5, उरला 6तून 5 गेला 1, वरचे 0 खाली आणले, झाले 10. 5 दोन्ही 10. 0 0 म्हणजेच उत्तर किती आलं? 12. इकडं पण उत्तर 5ला 60ला 5नं भाग दिल्यावर उत्तर 12 येते. चला उत्तर आले 12 इकडं. आणि इकडे किती उरलेत अजून अपूर्णांकामध्ये? 3. म्हणजेच काय उरले आता? 12 गुणिले 3 म्हणजेच किती? 12 त्रिक 36. म्हणजेच बघा 60 विद्यार्थ्यांपैकी मुली किती आहेत? 36. जर मुलं काढायचं म्हणल्यावर कसं काढावं लागेल? 60 विद्यार्थ्यांपैकी जर मुली 36 असतील, 60 विद्यार्थ्यांपैकी मुली जर 36 असतील तर उरलेले काय आहेत? मुले आहेत. म्हणजेच बघा 10तून 6 गेले, 4 उरले. इतर राहिले 5. 5तून 3 गेले, 2. म्हणजेच मुलगे किती असतील? हे आहेत मुलगे. किती मुलगे आले? 24. आणि मुली किती आल्या? 36. पण आपल्याला काढायचं काय होतं? मुलींची संख्या. मुलींची संख्या किती आली मग? 36. चला मी एक तुम्हाला सहज सांगितलं की मुलींची संख्या काढायची, मुलींची जर दिली असेल आणि मुलांची जर संख्या काढायची असेल तर आपल्याला असं करता येईल. अगोदर मुलींची संख्या काढता येईल आणि नंतर मुलांची संख्या काढता येईल. चला 9 प्रश्न झाले. आता शेवटचा प्रश्न आहे बघा. एका संख्येचा 3/5 भाग हा 120 असल्यास एका संख्येचा 3/5 भाग हा 120 असल्यास ती संख्या कोणती? चला आपण काय पकडू आता? ती संख्या म्हणजे संख्या काय पकडू? संख्या पकडू x. संख्या पकडू x. आता त्या संख्येचा 3/5 भाग, संख्येचा 3/5 म्हणजेच x म्हणजे x गुणिले 3/5 किती आहे? 120 आहे. म्हणजे उत्तर किती आहे? 120 आहे. एका संख्येचा 3/5 भाग हा 120 असल्यास म्हणजे एका संख्येचा म्हणजे x 3/5 भाग किती असणार आहे? 120 असणार आहे. तर आपल्याला काढायची ती संख्या म्हणजेच काढायचा x ची किंमत काढायची. आपल्याला काय काढायची? x ची किंमत काढायची. तर बघूया आता x जर आपण जाग्यावर ठेवला, आता काय होतं? इकडं हा 5 जातो गुणाकारात आणि 3 जातो छेदामध्ये. आपल्याला काय करायचं? 3/5 ह्या पूर्णांकाला इकडं न्यायचं आहे म्हणजे उजव्या बाजूला न्यायचं आहे. उजव्या बाजूला न्यायचं म्हणल्यावर काय होते? क्रिया उलट होते. छेद हा अंशाच्या ठिकाणी जातो आणि अंश हा छेदाच्या ठिकाणी जातो. म्हणजेच काय होईल आता? 120 गुणिले काय होईल? 5 हा वरी जाईल आणि 3 हा खाली जाईल. चला मग काय होईल आता? 3 न 12ला भाग जातो का? यस जातो. 3 1 3, 3 चौक 12 आणि 3 0 0 जशाल तसे. उरलं काय? x बरोबर 40 गुणिले 5 म्हणजे x ची किंमत किती आली? 4 पंचे
20 हा शून्य जशाला तसा किती आली 200. एक्सची किंमत काय किती आली 200. बघा आपलं उत्तर बरोबर आहे का नाही ते तपासू. आता काय विचारलं, एका संख्येचा 3/4 भाग हा काय 120 असल्यास ती संख्या कोणती. आता जर 200चा 3/5 भाग हा 120 येते का नाही ते बघू आपण. 200चा म्हणजेच गुणिले किती 3/5 भाग. बघा सोडून बघू. 5 × 5 5 × 20 शून्याला 0 उरलं काय बघा 40 × 3 म्हणजे 4 त्रिकोण 12 आणि हा शून्य जशाल तसा. पहा आलं का नाही उत्तर. म्हणजेच आपण जर 200चा 3/5 भाग जर काढला तर उत्तर यायला 120. म्हणजेच आपण काय केलं, एका संख्येचा 3/5 भाग जर 120 धरला तरी आपण उत्तर काढलं x बरोबर 200. आपण काय केलं, फक्त टॅली केलं की आपल्याला 200चा 3/5 भाग हा 120 मिळतो का नाही. आपण काढलेली संख्या ती एकदम बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ पहा, आवडला तर शेअर करा आणि हो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.